नमस्ते. मी अश्विनी सौम्य सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर सगळ्या ताईंचं ना खूप मनापासून धन्यवाद. बरेच इतकं छान कौतुक केल्याबद्दल. तर इथे सकाळ स्वयंपाकाची तयारी चालू आहे. आता आषाढ महिना आहे ना, तर आषाढ महिना बघता बघता संपत झाला 15 दिवस राहिलेले आहेत. म्हटलं दहीभाताचं नैवेद्य आज दाखवायचं आहे, त्यामुळं ना पटापट आवरायचं इथं माझं चालू आहे. आणि लागलंच का नाही नैवेद्य बनवायचं म्हणून डोकं पण धुवून घेतलेलं आहे. तर घरची डाळ आहे ही, तर शिजते न शिजते त्यामुळे मी काय केले, तेलाने डाळ पूर्ण चोळून घेतले आणि एक अर्ध टोमॅटो टाकले. फक्त 2 ते 4 वाट्या ना माझं फक्त ह्याला वरण बनवायचं आहे, त्यामुळे इतकीची डाळ आणि टोमॅटो ह्याच्यामध्ये घातलेले. तर सकाळच्या डब्याला काय बनवायचं हे संध्याकाळीच मग मला विचार करून ठेवावं लागतं, जेणेकरून का नाही गुरु उठायच्या अगोदर बऱ्यापैकी नाही सगळं स्वयंपाकच मी आवरून घेते. तर मला ना थोडंसं भात होता पांढरा, त्याचा ना अंडा राईस बनवायचा होता. फक्त त्याच्यामध्ये सोया सॉस आणि आपला साधा सॉस, टोमॅटो सॉस न घालता. तर त्यासाठी भाज्या काढून घेते. जसं की बघा, टमाटर काढून घेतले. तर भेंडीची भाजी बनवायची आहे मला, भेंडी मसाला, भेंडी पण काढून घेतले आणि शिमला मिरची काढून घेतले. जे जे काय साहित्य लागते ते सगळंच एकदाच ना फ्रीजमधून काढून घेते. कसं असते कामाचे नियोजन, कुकर लावलं का पटकन भाज्या काढून घेणे आणि तिथनं पटकन कणिक वगैरे मळून घेते. म्हणजे काय होते भाज्या करेपर्यंत कणिक आपलं भिजून जाते आणि कणिक व्यवस्थित भिजली का चपात्या पण अगदी मस्त मऊसूत होतात. आणि कणिक मळल्या मळल्या चपातीना अजिबात चांगल्या होत नाहीत, चिरतात आणि पोळपाटाला पूर्ण ना कणिकसुद्धा लागून जातं. म्हटलं आत किचनमध्ये चिरण्यापेक्षा बाहेर हवेशीर म्हटलं चिरून घ्यावं. पावसाळा सध्या आहे पण इतकी गरमी चालू आहे ना, बरेच ठिकाणी म्हणजे पाऊस भरपूर पडतोय, अक्षरशः पूरसुद्धा येतोय. पण आमच्या इकडे आणखीन पाऊस वगैरे काहीच झालेलं नाही आहे. भाज्या चिरून घेतल्या पटकन, दोन्ही गॅसवरती ना कामं चालू. जसं की एका बाजूला भरपूर तेलामध्ये का भेंडी व्यवस्थित असं ना तळून घेतलं असं म्हटलं तरी चालेल. भाजून म्हणा किंवा तळून घेते ह्या पद्धतीचं इकडं भेंडीनं फ्राय करणं चालू आहे. आणि दुसऱ्या पॅनवरती बघा तेल टाकून आपलं फ्राईड राईस करायचं चालू आहे. प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. माझी तर पद्धत असं आहे. तर ह्याच्यामध्ये ना माझ्याकडे कोबी होती, पण कोबी चिरायला माझ्याकडे वेळ नव्हता खरं सांगते. तर कोबी का मी चिरलेलं नाही आहे. फक्त जे काय भाज्या येतं ते सगळ्या कांदा टोमॅटोपासून सगळं चिरून एका बाजूला मी इकडं परतायला ठेवले. लागलंच एका बाजूला भेंडीचा मसाला तयार करते. शेंगदाण्याचं कूट, भरपूर लसूण खोबरं आल्याची पेस्ट, हळद, तिखट, मीठ. तर हे सगळं का हाताने एकजीव करून घ्यायचं. आणि इकडं बघा भेंडी एकसारखं परतून घेतले, जेणेकरून ना अजिबात चिकटपणा वगैरे होत नाही. आणि इकडं ह्या बाजूला ह्या सगळ्या भाज्यासुद्धा परतायचं काम माझं चालू आहे. तर एकाच वेळेस 2-2 कामं माझे चालू आहेत. भाज्या छान परतल्या का तर त्याच्यामध्ये भात मिक्स करून घ्यायचा. आणि त्याच भातात बघा थोडीशी म्हणजे 1 अंडं घेतलेलं मी, तुम्ही 1 अंडं घ्या, 2 अंडं घ्या तुमच्या मर्जीनुसार. आणि त्याच्यामध्ये थोडंसं बघा हळद आणि आपलं दररोजचं घरगुती लाल तिखट टाका. मगाशी बोलल्याप्रमाणे तुमच्या आवडीनुसार सोया सॉस आणि थोडंसं आपलं टोमॅटो सॉस जरी टाकलं तरी भात छान होतो. पण ह्यांना तसं आवडत नाही. लहान मुलं असले का मग त्यांना सगळे सॉसेस आवडतात. मला पण इतकं सॉस घातलेलं जास्तीचं काय आवडत नाही. पण हे बघा अशा पद्धतीने इतकं भारी हा भात झालं होता का, तर एका माणसापुरतं बघा हे भात अगदी योग्य आहे. तर 2 माणसांसाठी 3 माणसांसाठी बनवायचं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये 2-3 अंडी वाढवू शकता. तर इकडं बघा भेंडी पण आपली मस्तपैकी ना परतून झालेली आहे. तर त्याच्यामध्ये जे एक्स्ट्रा तेल होतं का ते तेल मी पूर्ण काढणार आहे. मी मुद्दामच तेल जास्त घालून मी भेंडी परतले, जेणेकरून का नाही पटकन पण फ्राय होऊन जाते. आणि इकडं बघा आपलं अंडा फ्राईड राईससुद्धा तयार झालेलं आहे. अगदी सुटसुटीत असं, अगदी चिकटपणा नाही, काहीच नाही. दिसायला पण छान दिसते. तर जे काय एक्स्ट्रा तेल होतं का नाही भेंडीतलं ते मी काढून घेते. तर एका वाटीतच म्हणजे तांबलं आहे माझं तेलाचं, त्यातच काढून घेते. तर चपात्याला वगैरे लावायला आणि भाज्यांना तेल वापरायला लागलंच. तर आहे अशी भेंडीमध्ये ना जो मी कोरडा मसाला तयार केला होता का, तर गरम भेंडीमध्ये बारीक गॅसवरती ना
तर ह्याला आणखीन मी छान हलवून घेते, जेणेकरून पूर्ण भेंडीमध्ये हा मसाला जातो. तर वरून आणखीन थोडीशी मीठ आणि कोथिंबीर मी भुरभुरते, कारण की बघा मीठ कमी पडायला नको. आणि मला थोडंसं ना हे भेंडी थोडं अगदी कोरडं वाटत होतं, आणि जे गरम तेल होतं का तेच मी तेल याच्यामध्ये ओतायला लागलेलं आहे. वरून तुम्ही जर कच्चं तेल ओतला तर घसा खवखवू शकतं आणि खोकला पण येऊ शकतो. तर गरम तेल होतं काढलेलं, त्यामुळं मी वरून थोडंसं तेल घातलेलं आहे. तरी पोरी वर इतकी घाई आहे ना, तर सकाळची जास्तीचा वेळ झालेला नाही आहे, 9:15 वाजलेत. तर सगळी घरातलं कामं आवरली, काहीच नाही, फक्त गुरुला आंघोळ घालायचे. आणि गुरु आत्ता उठलाय, रात्रभर रात्रपाळी केलाय. असं नाही की तो रडतोय, मांडीवरच घे, चिडचिड करत नाही, काय नाही, हसतोय. तो हसले की मग आपण फसतोय, नेहमीच वाक्य झालंय. मग त्यामुळे त्याला चिडचिड अजिबात करू वाटत नाही. मग मला ठेवतो तर मग लक्ष देत निवांत बसते, मी थोडं बसते, मग हे थोडं बसतात, हे थोडं बसले की मी थोडं, मला थोडे झोपायला देतात, मी थोडं झोपते. झोप झालं नाही तरी पण 7:15 उठले 7:15 वाजताच उठले, उशीरच झाला. तरी पण सगळं आवरलं बघा, काय सुद्धा असं शिल्लक ठेवलेलं नाही. तर आई तिकडे गुरुला खेळवायला लागले. तोपर्यंत बघा नैवेद्याचा भात चुलीवरती तयार केला. सकाळी कुकरला लावला होता, पण तो भात चुकून मी परला खायला दिला परत. मग परत मी काय केलं, तिला डाळ भात खायचा होता, कारण की वरण नाही आहे, वरण बनवलं. तर परत मी चुलीवरती बघा छोट्याशा पातेल्यात, तिथं आणखीन आहे आतमध्ये आणायचं आहे, तर भात केला देवाला. आज नारळ, तूप, भात, दही. आषाढ महिना आहे ना, तर मुलांना अगदी व्यवस्थित त्यांचं तब्येत राहावं. आपल्या लेकरांसाठी ना आषाढ महिन्यामध्ये आमच्याकडे नैवेद्य दाखवतात. कुठं कुठं थंडी सुद्धा म्हणतात, थंडी करायची आहे. तर परिणाम मला बघा, पोरींची मदत बघा, मी फक्त दही भात, साखर, तूप असं डब्यात घेतलंय. आणि बाकी आणि नारळ ह्यांनी सोलून दिले. ह्यांनी पटकन मळ्यात आलेत, मी ह्यांना म्हटलं या पटकन, मळ्यात बायका आहेत, मग ह्यांना पण मग वेळ नाही आहे, म्हटलं सकाळ सकाळीच नैवेद्य दाखवूया. हे नारळ सोलले. आणि परिणाम मला बाहेरनं लिंबाची थापी, का माहिती मला मर्यायचं निवेद्य जेव्हा करतो ना त्यावेळेस असं लिंबाचं थापी ना, तर लहानपणी आमच्या लहानपणीची गोष्ट सांगते. दर मंगळवारी ना आम्ही माती आणायला जायचो. गुळवा, कन्नडमध्ये गुळवा आणि मराठीत गुळोबाला आम्ही माती आणायला जायचो. शाळेतनं आलं की 5 वाजता. तर आमचं तेव्हा दुकान घरातच होतं, जिथे मी डिलिव्हरीची रूम होते ना तिथं दुकान होतं. तर सगळ्यांना असं थोडं थोडं 5 रुपयाचं, 2 रुपये, 6 रुपयाचं आमच्या मैत्रिणी आपल्या दुकानात चिरमुरं विकत घ्यायला यायचे. मीच आपल्या दुकानात चिरमुरं, डाळ, शेंगदाणे मिक्स करायचं, एका कॅरी पॅकेट घ्यायचं. आणि तुम्हाला सांगते अशी एक पाटी घ्यायची आणि पाटी डोक्यावर ठेवून जायचं. तुम्हाला सांगते वेगवेगळ्या ठिकाणी, आता जिथं पेरलेलं नसायचं त्या रानात, तिथे एक पडीक रान होतं, थोडं लांबच होतं. तर त्या रानामध्ये आम्ही सगळे जायचो बघा. तर आमच्या मैत्रिणी आम्ही काय करायचो, एकाच खड्ड्यामध्ये असं हे घेऊन जायचं पहिले जाताना, खुरपं घेऊन जायचं, एकाच खड्डा खणायचा आणि मऊ मऊ माती एवढी तर घेऊन यायचं परत. आणि तिथंच सगळे मोठं गोल करून ना, जे शेंगदाणं, डाळ आणि हे टाकलेलं असायचं, हे ग हा तुम्ही खाता होते फुटाणे, शेंगदाणे, डाळ, चिरमुरं, तुझं माझं तुला, वेगळं असं काही नाही. पण आम्ही एकमेकाला ना असं एकत्र आम्ही खायचो. तुम्हाला सांगते इतकं भारी मज्जा यायची. मग घरी आलं का मग आम्ही त्याचे वेगवेगळे आकार देऊन ना काय बनवायचं ते आता मला लक्षात नाही. जसं की महादेवाचं पिंड बनवायचं, त्याच्या त्याला असे एका काय म्हणतात वाटीत काय काय बनवत होतो. आणि त्याला गव्हाची खपली असते ना, खपली चिटकवायची, करडे चिटकवायचं, दिवा लावायचा. आणि ते सगळं गुळोबा झाला की घरात न्यायचं, पाटावरती ठेवायचं आणि त्याच्यासमोर दिवा लावायचा. आणि तुम्हाला सांगते आणि दिवा लावलं, पूजा केली का, आणि संध्याकाळचं 7:30-8 वाजता का माहिती मुली प्रत्येकांचा गुळोबा कसा झालाय बघायला जायचं आणि त्यांच्या गुळोबा समोर साखर ठेवायला जायचं. इतकी मजा यायची. आणि दुसऱ्या दिवशी शाळा बुडवायची. तुला सांगते माझी आई मला ना धपाटे बनवायची आणि हिरव्या मिरचीतला पेंटपाला द्यायची. तुम्हाला सांगते 2-3 वेगवेगळ्या भाज्या, शेंगदाण्याची पोळी, मीच नाही प्रत्येक पोळी बदलून जेवण आणायचं. तुम्हाला सांगते परत ते दुसऱ्या दिवशी बनवलेला पाट डोक्यावर घ्यायचं आणि एक पिशवी जेवणाची बाटली, जिथून आम्ही माती आणलं होतं का ते पडे ठिकाण होतं मला, तिथं जाणार आम्ही. सगळे 10:30-11 वाजता शाळा बुट्टी आणि घेऊन जायचं. आठवायला लागले मला ते सांगते ना. आणि काय करायचं, ते गुळोबा जे आहे का प्रत्येकाचे गुळोबा असं ठेवायचे, गोल ठेवा किंवा एकत्र ठेवा. इतकं भारी वाटायचं ना. परत ते टाकून द्यायला इतकं वाईट वाटायचं. ते सगळं गुळोबांना आम्ही असं टाकायचं, तिकडे विसर्जन करायचं. आणि ते सगळं झालं का गोल बसून सगळेजण जेवायचं पोट भरून आणि आपापली पाट
डबे वगैरे आणि सगळं घेऊन यायचं, इतकी मजा यायचं, इतकं पोट भरायचं. आता तिथं सोलापुरात कोणीही खेळत नाही, पण आमच्या स्वरा अक्षुला हे सगळं माहिती होण्यासाठी माझी आई ना करते घरामध्ये बरं का. पण मुली असं बाहेर जात नाहीत माती आणायला किंवा टाकायला, कारण की त्यांच्या सोबत कोणच नाहीये. ती आता पद्धत लोप पावले बघा. मी खरं सांगू का, आताच्या मोबाईलपेक्षा टीव्हीपेक्षा आता काही काही आता निघालंय ना आता इंटरनेटवरती, ते सगळं सोडून, त्यावेळेस काय मोबाईल नव्हते आणि कोण देत पण नव्हते, आणि एवढं मोबाईल घ्या कोण म्हणजे आपल्याकडे घरात पण नसायचं, ते पण सांगते. आता सगळे मोबाईलच्या नादाला लागलेत. गुळोबा म्हणजे काय हे सुद्धा माहित नाही. आषाढ महिना आले काय वाट बघायचो. तुम्हाला सांगते, संध्याकाळी माती आणायचं का हे विसरले. आणि सकाळी आम्ही काय करायचो, सगळ्या पुरी म्हणजे मोठ्या व्हायच्या अगोदर, तर असं लिंबाचं थापी आणि हापसा असायचं बघा, अजून पण हापसा असतो. तर हापशावरती जायचं आणि माझी मैत्रीण हापसा मारायची, मी त्याच्या खालून बघा असं डोक्यावरती पाणी घ्यायचं, म्हणजे ओल्या पडदीनं. तीच मग माझं झालं की मग मी तिला हापसा मारायचं. का माहिती, ओल्या पडदीनं आम्ही ना पारूसच हापशावरतीच पाणी हे करून मरेल वगैरे आम्ही पाणी वतून यायचो सकाळी, मग गुळोबाचं माती आणायला जायचो. खूप मजा यायची त्यावेळेस. ही अशी मजा सही पडलं काही सुद्धा नाही. हे बोलतात की हे पण आमच्या सीमाताई बरोबर, आमच्या इतर बाकीच्या चुलत नंदाबरोबर हे खेळलेत. तर हरभऱ्यात गलबला असं आई, काय तर मिरच्या टरफुला असं आई ह्यांना बोलत असतात बघा. तर अशी काय मज्जा आहे आषाढ महिन्यातली. आता या मुलांना काहीच माहित नाही. आता फक्त बघा पोरींना माहिती होण्यासाठी काही ठिकाणी सवाष्ण पण घालतात बायका, पण आमच्या इकडे असं नाहीये. तर असं नैवेद्याचं सगळं मी ताट घेतलेले, फुलं, पंचपाळ, दही भात, नारळ. तर चला, गुरु शांत बसलाय तर नैवेद्य दाखवायला जाते. म्हटलं चला तुमच्याशी ही गोष्ट शेअर करावी. तुम्हाला सांगत सांगत मी माझ्या काळात गेले. छान वाटते ते की आम्हाला असं कधी काय सांगितलं नाही, कारण की आज मला आठवलं. तुम्हाला ते गादीवर काय दिसत नसेल, ऊन पडले. बाळाची गादी, इथली गादी, सगळी गादी उन्हाला लावले. जाऊन येऊ, झालं का तुझं? चला, सकाळ सकाळी सगळं आवरलंय, भारी वाटतंय. ओ चला चला. काय करते परी अजून? हो का, चला. इथं गुरु खेळतोय आजीच्या रूम मध्ये, तर खेळू द्या. दरवर्षी ना अगदी निवांत सगळ्या बायका मिळून आम्ही नैवेद्य दाखवायला येत असतो. पण दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी तसं काय झालेलं नाही आहे, कारण की बघा माणूस ज्या त्या परिस्थितीनुसार ना करत असतो. कुठलीही कामं असो, नैवेद्य असो, सणवार. जसं की आता आपल्या घरात छोटं बाळ आहे म्हटल्यानंतर त्याच्या कलेनं, म्हणजे तो रडायच्या अगोदर म्हटलं चला गाडीवरती जाऊन येऊया. आणि इकडं बघा मस्त आधीच पुजाऱ्यांनी पूजा वगैरे केली होती. मस्त पाणी वगैरे ओतून देवाला ते गेले होते. तर मी पण बघा घरातून असं तांब्यात पाणी आणलेले होते. तर दरवेळेस आम्ही बायका जेव्हा येतो ना, त्यावेळेस बॉटलमध्ये वगैरे पाणी आणायची. म्हटलं आता चला गाडीवर तर चालू आहे. छान पद्धतशीर सगळं आणलेलं होतं. तर बघा मी पण ना पाणी वगैरे ओतून घेतलं देवीला, आणि परीनं छान फुलं आणून दिली होती बागेतली. फुले वगैरे चढवून हळद कुंकू आणि दहीभाताचा नैवेद्य वगैरे ठेवला होता. पूजा झाल्यानंतर इतकं प्रसन्न वाटत होतं ना. देवीकडे एकच मागणं होतं की माझ्या सगळ्या लेकरांना, आम्हाला सुखी ठेव, निरोगी ठेव. ह्याच्यापेक्षा दुसरं काय आहे? तर ह्यांना म्हटलं नारळ वाढवा. तर नारळात भरपूर पाणी होतं, तर हे माझ्यासाठी पाणी काढले होते. अगदी छोटासा ब्लॉग आहे. कसा वाटला?